नमस्कार. मी डॉक्टर आशा तोटावार गादेवाड, स्त्रीरोग तज्ञ, गोवर्धन घाट रोडवरील तोटावार हॉस्पिटल येथून बोलत आहे. माझ्याकडे एक 27 वर्षीय महिला बिलोली येथून आलेली होती. त्या महिलेचे पूर्वी 4 सीझर झालेले होते. पहिले सीझर नांदेड येथे, दुसरे सीझर बोधन येथे, तिसरे सीझर परत नांदेडला आणि चौथे सीझर पण मीच केले होते. आता ह्या वेळी ही महिला 5वे सीझरसाठी आलेली होती. तर ह्या महिलेचे 5वे सीझर पण आम्ही करून बाळ व बाळंतीण यांना सुखरूप ठेवण्यात यशस्वी झालो. तसं तर आपण 3 सीझर करायला हवेत. चौथं सीझर म्हणजे पेशंटच्या खूप जीवाशी खेळणं होतं, परंतु ही महिला 5व्यांदा गरोदर होती आणि त्याच्यापेक्षाही आमच्यासाठी खूप आव्हानात्मक गोष्ट ही होती की ह्या महिलेचे जे बाळ होते त्यांचं डोकं खूप मोठं होतं. म्हणजे त्याला मराठीत डोक्यामध्ये पाणी भरले असं म्हणतात, इंग्लिशमध्ये हायड्रोकेफेलस म्हणतात. त्याच्या डोक्याची साईज ही 15 सेंटीमीटर एवढी झाली होती. तर ते सीझर करताना काढणं पण खूप आव्हानात्मक होतं, परंतु आम्ही त्याला काढण्यात यशस्वी झालो. की कधी कधी जेव्हा आपण अशा शस्त्रक्रिया करतो त्यावेळेस प्रत्येक महिलेची जी प्रतिकारशक्ती असते ती सेमच नसते. कधी कधी स्त्रिया जेव्हा बारीक असतात त्यावेळेस त्यांची जखम लवकर भरून येते. कधी कधी खूप जाड असते, म्हणजे 80 किलो, 85 किलो, 90 किलो, तर त्या महिलेला थोडंसं वजन, पोटाचं फॅट जास्त असल्यामुळं जखम भरायला वेळ लागते. त्याही वेळेस काही अडचण येत नाही, फक्त 5-6 वेळेस पट्टी करण्यासाठी त्यांना वारंवार दवाखान्यात यावं लागतं. पण त्यानंतरही ती जखम भरून महिला व्यवस्थितच होतात. ती पण एक अवघड शस्त्रक्रिया असते. तशा वेळेस काय होतं की बाळ हा गर्भाशयामध्ये न वाढता एका ट्यूबमध्ये वाढतो, एका गर्भनलिकेमध्ये वाढतो. मग तशा वेळेस ती महिला कंप्लेंट करते की माझ्या पोटात खूप दुखत आहे. तशा वेळेस इमर्जन्सी आम्हाला ते ऑपरेशन करावे लागते. पण कधी कधी महिलेचे जर पहिले सीझर असेल त्यावेळेस ते ऑपरेशन करणं आणि त्यात महिला जर जाड असेल तर ते ऑपरेशन करणं थोडंसं आव्हानात्मक राहतं. आणि जेव्हा ते ती जी गर्भनलिका आहे ती पोटात फुटल्याच्या नंतर ते सगळं पाणी, सगळं इन्फेक्शन झालेलं असतं. तशा वेळेस जखम भरणं थोडंसं अवघड राहतं. मग ते जखम नाही भरली तरी पण नंतरही भरून जाते ती, फक्त त्यांना मेडिसिन घेणं आणि ड्रेसिंग करणे गरजेचं असतं. माझे सर्व महिलेला एवढेच सांगणे आहे की पहिले, दुसरे, तिसरे सीझर इतक्यात ठीक आहे, परंतु चौथे किंवा 5वे सीझर पर्यंत जाण्याची वेळच येऊ देऊ नये. एकतर त्या महिलेनेच ऑपरेशन करून घ्यावे आणि त्या महिलेचे ऑपरेशन काही कारणास्तव जर डॉक्टर लोक करू शकले नाही तर पुरुषांनी तरी नसबंदी करून घेणं तशा केसमध्ये गरजेचं आहे.